नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील 25 ते 30 महत्त्वाच्या ताज्या बातम्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करा, अन्यथा 20 मार्च पासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार। बांबू शेतीने अनेक शेतकऱ्यांना केले मालामाल, ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत होणार अंमलबजावणी। एका रोपट्याला 40 रुपये अनुदान, लागवड करण्यासाठी 10 रुपये आणि निंदणी 10 रुपयांची तरतूद करण्यात आली। दुष्काळाच्या सवलती लागू करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी करण्यात आली। किसान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणी करत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धोरणानुसार हेक्टरी 20,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादित याप्रमाणे प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे। प्रोत्साहनपर रक्कम योजनेचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही, त्यामुळे लवकरच लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा, नाहीतर धान्य तुमचे बंद होणार। मोफत राशनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे। छतावर सौर पॅनल बसविण्यासाठी 1 कोटीहून अधिक कुटुंबांनी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना या योजने अंतर्गत नोंदणी केली आहे। त्यांना सर्वांनाच अनुदान मिळणार असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले। पीएम किसान योजनेतील 1235 लाभार्थी मदतीपासून अद्यापही वंचित आहेत। आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शेतकरी अद्यापही वंचित आहेत। शेतकरी उत्पादक कंपन्यांना 60% अनुदान, म्हणजेच की व्यवसायासाठी स्मार्ट योजना प्रतीक्षा यादीतील कंपन्यांना अनुदान मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। वन प्राण्यांची शेतशिवारात एंट्री, नुकसान भरपाईची 215 प्रकरणे अद्यापही प्रलंबित, म्हणजेच की नुकसान प्रकरणात 91,54,133 रक्कम नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून देण्यात आली। पुन्हा 215 प्रकरणे प्रलंबित आहेत आणि आता यांना नुकसान भरपाई म्हणून 19,65,800 रुपये रक्कम मिळणार आहे। वृद्ध साहित्य कलाकारांना 5,000 रुपये मानधन देणार। राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, 125 कोटींची वाढीव खर्चास मान्यता देखील देण्यात आली आहे। पोलीस पाटलांना 6,500 वरून 15,000 रुपये एवढे मानधन करण्यात आले आणि हे मानधन 1 एप्रिल पासून थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सगळे सोयरेबाबत 4 महिन्यात अधिसूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब। मतदानाला या, तुम्हाला सर्व सोयी मिळतील। प्रत्येक मतदार केंद्रावर पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांग व गर्भवती महिलांसाठी मतदारासाठी रॅम्प, व्हीलचेअर यांची सोय करण्यात आली। प्रशासन अलर्ट, सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लागणार। राजकीय फलक आणि पोस्टर देखील झाकून काढण्यात आले। चेकपोस्ट हे ऍक्टिव्ह करण्यात आले। लोकसभा मतदारसंघासाठी 3ऱ्या टप्प्यात निवडणूक होणार। 3ऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी सोलापूरमध्ये मतदान करता येणार। नागपूर रामटेकसाठी 19 एप्रिल रोजी मतदान करता येणार। नांदेड, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 26 एप्रिलला मतदान करता येणार। धाराशिव, रत्नागिरी आणि कोल्हापूर लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान करता येणार। अहिल्यानगर, शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर, जालना येथे 13 मे रोजी मतदान करता येणार। मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान करता येणार। गडचिरोली जिल्ह्यामध्ये 19 एप्रिलला मतदान होणार। भंडारा आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होणार।
अकोला, परभणी, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात देखील 26 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान करता येणार आणि याचा निकाल 4 जूनला लागणार। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला